लिंबू निघाली आता कल्याणला का. हे बघा सगळे एकदम लिंबू बघा कसे मस्त आहेत एकदम. आणि आता हे तुमच्यापर्यंत येतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुळात हे जे लिंबू आज काढायला घेतलेले आहेत, हे लिंबू आज आम्हाला काढण्यापेक्षा ना आम्हाला झाडना हलवावं लागते. कारण काय, मुळात लिंबूच एवढे आलेले आहेत ना की असे आम्हाला काढताच येणार नाही. माधुशेठ जरा एकदा हलवा. माधुशेठ तर ते कामाला लागलेत. दादा हलवतो आता. हां बघा आता. हां हे बघा. आणि साईज पण आहे ना, साईज आहे ना एवढी मोठी साईज आहे ना, म्हणजे खूप मोठी साईज आहे लिंबांची. हे बघा, हे बघा आता हे लिंब बघा चालू झाले. हे बघा, हे बघा लिंब बघा कशी मोठी साईज आहे. सगळी साईज आहे ना लिंबांची, खूप मोठी साईज आहे. सगळी झालेली लिंब आहेत ना त्या. आणि अजूनही खूप लिंब आहेत झाडावर, खूप लिंब आहेत. हे बघा सगळं झाड भरलेलं आहे. आणि छाटणी चांगली केली. आणि छाटणी चांगली केल्यामुळं काय झालं, लिंबाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. आणि नैसर्गिकरित्या आपण जे काय पालापाचोळा असेल, शेणखत वगैरे असेल तेच आपण वापरतो आहे. बाकी आपण कोणत्याही प्रकारचं खत वापरत नाही आहे. आणि त्यामुळं रविवार आहे ना आमचा हा लिंबाच्या बागेतच जाणार आहे असं मला दिसायला लागलं आहे. कारण इथे लिंब सगळ्या बाजूला पडलेत. आणि हा आमचा खत्री माणूस. काय बॉस कैसा आहे? हा बरं आहे. बरं आहे. हा भरपूर माल आहे आपले. मग भरपूर माल निघणार आहे आज आपला. शेतकरी खुश होतो बघा. आता हलवतो बघा काय बोलतायत. हा हे बघा बघ कसा माल निघतो एकदम मस्त छान छान. त्यांना कसं झालं, त्यांना माहिती आहे पूर्ण. हा बघ हे बघा लिंब. हां लिंब आहे ना एक यादीला ना एकदा हलवली ना तर झालेला लिंब अख्खा खाली पडतो. बघा हे जास्त नाही हलवायचं. जास्त नाही हलवायची बोलतायत. लिंब पडतायतच तेवढी. आणि तेवढी सगळी जमा करून ना पुन्हा विकायची आहेत. हा बघा उत्पादन प्रचंड आहे. लिंब बघा. हे बघा लिंबाची साईज बघा. आंबा हे बघा आंब्यासारखे मोठे मोठे लिंब आहेत, खूप मोठी लिंब आहेत. आणि ती चौ बाजूला पडले सगळे. माधुशेठ छाटणी केली, फायदा झाला त्याचा. छाटणी केली म्हणून थोडा फायदा झाला. आणि फळ पण मोठा, फळ पण साईज चांगली आली. चांगलं झाले. प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळाला. हां तर प्रत्येक फांदी हलवते ना त्याच्यामधून ना बोरांसारखी ती लिंब पडतात. मी लहानपणी ना बोरं पाहायचो अशी की एकदा जायचं वरती आपण आणि वरती गेल्यानंतर हलवायचो. पण आता हे लिंब पाहायला मला सुद्धा मजा वाटते. बोरासारखी. हां बोरासारखीच लिंब पडतात. हलव भरपूर झालेले हां बघा हे लिंब. सडा पडते सडा. आपण प्राजक्ताचा सडा बघितलेला आणि बोरं पडायची तशीच पडायची. पण इथं लिंब तशी पडत आहेत. हे बघा आता ही जमा करायची नंतर मग काढूया. निघाली आता कल्याणला का. हे बघा सगळे एकदम लिंबू बघा कसे मस्त आहेत एकदम. आणि आता हे तुमच्यापर्यंत येतील. एवढे सगळे आज लिंबू काढलेत. आणि हे लिंबू आज आपल्याला नैसर्गिकरित्या पिकलेले लिंबू आहेत. सगळे लिंबू तशीच आहेत बघा. एवढं लिंबूचं पीक येतं.